गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. मस्त देवांचा अभिषेक वगैरे केला, दीपालीला सुद्धा दाखवलं मंदिरातलं कसं अभिषेक कसं काय ते. आणि रूममधला पसारा बाकी आहे माझा ओरकायचा बाकी झालं, तिने झाडू वगैरे मारला, मी थोडीशी काम केलं. आई आता काय बोलतात त्याला, शेवग्याच्या शेंगेचं काहीतरी बनवतात, तर ते भात झालेला भात टाकलं मी. आणि आता दोघांच्या आंघोळी बाकी आहेत, नित्यांशला आता भरवायचं आहे पहिला तर. आणि आज मी जाणार आहे घरी, तर तीसुद्धा पॅकिंग करायची आहे मला. आणि गौरांशला न्यायचा की नाही ते विचार चाललेत, कारण आत्ता सुट्ट्या झाल्या 2 शनिवार आणि सोमवार. मग आत्ता 2-3 दिवस परत सुट्ट्या नको, म्हणून मग इथंच ठेवायचा विचार आहे माझा, कारण दोघी आहेत ना. मग राहील दिवसभर तो शाळेत जाईल, फक्त संध्याकाळी येईल तेच. पण ते पण बिलकुल ऐकत नाही तो, म्हणून तर बघूया दीपालीला विचारते काय करते. आणि मग इथंच ठेवून जायचा विचार आहे. ती पण सवय लागली पाहिजे ना त्याला, म्हणून. आता मानसुद्धा माझी बरी आहे, काल गोळ्या आणल्या तर आता पटापट हे सगळं उरकते. बाकी आता काय नाही, जे भंडारे म्हणजे हळदीमध्ये ते जे कपडे झालेले नित्यांचे वगैरे, परत माझ्या साड्या वगैरे होत्या त्या धुवायला, म्हणजे त्या धुतल्यात मी. हां हां शेवग्याची शेंग बटाटा ग्रेव्ही वाली बनवू. हां बटाटा टाकून. हां 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 तेच बोललो. भाजी पण आहे पालकची थोडीशी. हां मग तेच बोलते. संध्याकाळचं बघू संध्याकाळी. आंघोळीला कोण चाललंय? आंघोळीला कोण जाते काय? नाही तर गौराशला घेते मी, कारण त्याची आता 11:45ची शाळा आहे, 11:45ची शाळा आहे. आता 11 वाजायला आले, फक्त तेवढंच बाकी आहे. बाकी मी आता रूममधलं आवरते. आणि आईंनी असले क्लिप घेतलेत, मस्त वाटतात लावले की पाठीमागे. ह्याच्यात खूप सारे व्हरायटी आहेत, पण हे थोडे मला बरे भेटले आईंना, मला नाही दिसले एकविरेला. आणि एकविरेवरून मी काय नाही शॉपिंग केली एवढी. बांगड्याच घेतल्यात, आईला घेतल्या, दीपालीला आणि आईंना घेतल्या. एक त्याला सेट बघू पनूला देईल. आणि याची युवांसाठी घेतलं, त्याला पण तलवार पाहिजे होती भाऊंनी, आणि दीपालीने घेतली ना याला तलवार, तर ती. परत गौरांसाठी यो घेतला एक, त्याचं एक मला एक चालू होतं, तर त्यासाठी ते घेतलं. इथं 2 पेरू भरेल घरी न्यायला भावाने घेतलेले तर. आणि थोडेसे अंजीर घेतलेत 5-6 प्रसाद म्हणून. मग ते प्रसादाची पुडी एक बांधते काहीतरी त्याच्यात. आणि पटापट आवरते, हे आल्यावर निघायचं 3 वाजता, 3-3:30 वाजता. तर मग आता सगळं आवरते. तिला थोडंसं दाखवलं सुद्धा कसं काय ते मशीन वगैरे त्यांच्या घरी आहे, पण ती ऑटोमॅटिकवाली आहे ना, ही वेगळी. सगळ्या मशिनी समजा वेगवेगळ्या असतात, म्हणून मग दाखवून ठेवले तिला. बघूया आता उद्यापासून दोघी थोडंसं करते 2-3 दिवस. आता चला व्लॉगला सुरुवात करते. तर व्लॉगला सुरुवात केली. आता कपडे आहेत ते थोडेसे धुवून घेते, सफेद कपडेसुद्धा आहेत बाबांचे, तर ते घासून घेते आणि मग रूममध्ये येऊन आवरावर करते. सगळं घाई गडबड आहे. आवाज काय माझा अजून नीट झाला नाही, त्याच्यात मला एवढी चरबी ना की मी थंडा बिंडा पिलाय. थंडा पियाचा सोडला नाही मी, असं झालं. चला आता हे उचलते अंतरून खालचा आणि बाकीची कामं करते. तर व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आजचा व्लॉग पूर्ण बघा. आवडलास तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चालली गौरांशला सोडायला पटापट. तिने लादी पुसून घेतली, बाथरूम घासला मी. आता याला चालले सोडायला. भाऊ जाणार होते, भाऊ गेले बँकेत, बाबा आणि भाऊ, पण मीच गेली, कारण मला शाळेतलं काय समजत नाही कसं काय चाललंय ते, म्हणून मीच चालली सोडायला. चला तर चला, जेवण झालेलं आहे माझं मगाशीच, आणि थोडेसे बॅग भरले, म्हणजे एकच साडी भरले साखरपुड्याची. जास्त काय राहायचं नाही, 2 दिवसच राहायचं आहे, त्याच्यामुळं साडी एक काय ड्रेस घालून जाईल मी, बाकी काय नाही घेत. आणि याचे कपडे थोडेसे घेते. चला मंडळी, तयारी केलेली आहे. काय माहिती यावेळेला माझी एवढी इच्छा नाही आहे जायची, म्हणजे पण जायला लागेल असंच 1-2 दिवसच.
पण कंटाळा आलाय. झोप मेन म्हणजे पूर्ण नाही झाली. ते ॲपरो पेन्सिल नाही लावले. चला निघालेला आहोत गौरांशला टाकून 2 दिवस घरी. आतमधून एकदम आता गौराजला मी एकटं कसं सांभाळू. अरे का मेलो नाही. अरे 2 दिवसातच तो मला मारून टाकल एवढं नक्की. त्याला सांगून तर आले मी. आता बँड भाजा मारा पप्पाचा बँड बाजा वाजव माझा. येस तर तुला झाडझूड पोरग्या दाखवला खायला देऊन त्याला. वा बघते ना तुला डोला 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 येऊ बघा डोला माझा. एक डोला घेऊन चाललाय, एक डोळ्याला यांना ठेवलं. चल फटाफट तुम्हाला सोडून मला देवनारला यायचं. 2 डोळे पटापट सटासट मला सोडतो असं लगेच ये. नवी मुंबई महानगरपालिका आणि आता राईट मारला दिबा पाटील इंटरनॅशनल नवी मुंबई विमानतळ. अजून किती माहिती देऊ? तेव्हा कुठल्या गजऱ्या पाहिजे तुला सांग फक्त. फुटावरचा मीटरवरचा फुटावरचा नाही आहे तिच्याकडे. नाही ना तुला फुटावरचा आवडतो ना. झेंडू पक्का झेंडू आहे. हा ना. गेअर टाकतोय बावल्या. ए शोना शोना आता व्हिडिओ चालू केल्यावर काय नाही करणार. हसण्याने सगळ्यांना घायल करतो. हा? पोचलो आम्ही आता वहाडला. त्याच्यानंतर घरी पिझ्झा घ्यायचा आहे. मला पिझ्झा खायची इच्छा झाली. कुठला घ्यायचं? अरे आज नको घेऊ. आज त्या चिकनच्याच याच्यामध्ये वेजचं पण टाकतात ते लोक. मला माहिती होतं. मी मग अशीच मनातल्या मनात विचार केला की हे असं बोलणार. शोना हे माझी शोना. चला आलेलो आहे घरी आणि मस्त आईला प्रसाद आणलाय. चहा ठेवलाय मी. आता नितेशला खाऊ बनवते मी काहीतरी. आता भाताचं मस्त चहा ठेवला. यांचा चालू आहे खेळ. लाईट लावली पाहिजे मग बघितलं. चहा पिते मस्त. आवाजाची पुरी बँड वाजली. माझ्या बँड आमचाच व्लॉग लावलाय. इकडं बघते मस्त. बिलकुल गर्दी नव्हती. झोप आली. कुठं चालला बाहेर? ये इकडं चल. हे बघ आई बोलवते. नित्यांश ए नित्यांश आई बोलवते बघ. झोपायला आता बघते बघ. आईला आवाज दे. कसं बोलते आई? वा 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 वा. बंदुकीवर खेळतोय. ये बाबू झोपवते तुला.
नित्यांश, ए नित्यांश, इकडे बघ, इकडे बघ. ऐ श्श. आई! कुठे चालला शोनक, कुठे चालला? ओढायला चालला आता, ओढायला सरळ आला. दादा आला, दादा आला. हे बघ, मिहाव पण निघत नाही माझ्या तोंडातून. ए बाबा बाबा बाबा, कमी झालंय कलेक्शन आहे तुझं. काढल्या सगळ्या लय साड्या होत्या आपल्याला किती आईच्या. लावल्या त्या बघ. आता कायच नाही उलट राहिलं नवीन. मस्तपैकी घे आता पैठणी. आपण जास्त सगळ्या यंदाच्या 4 काढले वापरत. काय पण बघ बघ किचन मध्ये बघ, गाईनं मस्त करंजा केलेत. त्या मला लय आवडतात, एकदम मस्त होतात अशा. खूप सारे आहेत. आणि परत एकदा आम्ही थोडासा पीठ मळायला घेणार आहे. खिचडी भात हे घेतलंय का, मटर त्याच्यात आणि शेंगदाणा. लागन हे बघ तांदूळ बिया. मसालावाला खिचडी भात आईला बोललो कर. थोडासा वांगा आहे याच्यात भरलेला. तर मी तर पीठ मध्ये बघ, हे बघ कुठं चाललंय बघ. मामाला बघितला का अंगाला काटा रुपते त्याचे. लगेच करते. आणि आजूबाजूने चालत असला का त्याला बघतंय. मग कोणाला पण घेईन नाही. जशावर मामाला आवाज दे. नित्यांश, ए नित्यांश, नित्यांचं बघ. मामाला आवाज दे. जा बाहेर, मामा आहे. मामा आहे तर मामा. ए तर इकडं चालू आहे. परत तेवढंच रवा होता पण आईने अजून घेतलाय त्याच्यात. आता याच्यात किती, अर्धा किलो, पाव किलो येईल. पाव किलो रवा आहे. पाव किलो बघ, पाव किलोचा अजून टाकलाय. पटापट पटापट पानं लाटून देणार आहे आणि पटापट आई बनवणार आहे. इथं उभंच करायचं का, आता बसले. टाकून बघते जल्दी. हां नाही, जुन्याच्या मला बरोबर लागली. बस बसते वाळला अशा त्याच्या ना तशी. जायफळ त्याच्यावर मिक्स केली. साखर, पिठी साखर. एवढा सारा रवा घेतलाय. बघू का टेस्ट करू. फोन परत रवाळ बोला नको. बरोबर आहे. कमी असेल तर टाकते जन्नत. बघ बरोबर आहे. कोबरा बी बरोबर झालं मग. ती काजू बदाम टाक. हे पण ठेव. आईच्या आई बनवते, माझ्या मी बनवते. कारण माझा पान आवडत नाही आईला, म्हणून तिच्या ती बनवते. माझी एक झाली, आईच्या 4 झाल्यात. मी आत्ताशी सुरुवात केली म्हणून. आणि रवा मस्त झालाय. सव्वा 10 वाजले, 10:15. त्याचं खाऊ नाही बघितलं ना.
नित्यांश झोपलाय. आता रात्री काय करतात काय माहिती. उठवला पाहिजे आता. हा यो तो जरा चांग झालेले आहे करंजी. याच बारीक केला पाहिजे. पाव किलो करंजी. हे बघ आता त्याला सांगत आहे नित्या. ए नित्या. अजिबात जायचं नाही जवळ. मामाजवळ जायलाच मागत नाही. लगेच काट रोपते त्याला लगेच. छान आला ना ते आला मोठ्याला